विद्यार्थी मित्रांनो, जर फिजिक्स सारखा विषय आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर लगेच MHTCET फिजिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॅलो स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू इन दिस यूट्यूब चॅनल. आणि आज आपण पाहणार आहोत ड्युएल नेचर ऑफ लाईट. आपण 7 नंबरचा चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्स पाहतोय. त्याच्यामधला जो पॉइंट आहे ड्युएल नेचर ऑफ लाईट. तर स्टुडंट्स, ही जी लाईट आहे ही लाईट ड्युएल नेचर शो करते. लाईट एक्झिबिट्स ए ड्युएल नेचर. आणि त्याच्यामधलं पहिलं नेचर आहे पार्टिकल नेचर आणि दुसरं जे नेचर आहे ते वेव्ह नेचर. ज्यावेळेस आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस सायन्स मध्ये रिसर्च होत होते त्यावेळेस लाईटच्या बद्दल काही जणांनी त्यांची मतं मांडायला सुरुवात केली. आणि ज्या सायंटिस्टनं ती मतं मांडलेली आहेत ती मतं इन द फॉर्म ऑफ थेरीज मांडलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या सायंटिस्टनं लाईट बद्दलच्या वेगवेगळ्या थेरीज मांडलेल्या आहेत. काही सायंटिस्टनं कन्सिडर केलेलं आहे की लाईट मेड फ्रॉम पार्टिकल आणि त्यांनी लाईटला पार्टिकल कन्सिडर करून त्यांच्या थेरीज मांडलेल्या आहेत. आणि काही सायंटिस्टनं लाईटला वेव्ह कन्सिडर करून त्यांच्या थेरीज मांडलेल्या आहेत. ओके. आणि ज्यांनी पार्टिकल नेचर कन्सिडर करून थेरीज मांडलेल्या आहेत त्यांनी काही एक्सपेरिमेंट करून लाईट पार्टिकल नेचर शो करते असं दाखवून सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या सायंटिस्टनं वेव्ह नेचर कन्सिडर करून लाईटच्या थेरीज मांडलेल्या आहेत त्यांनी काही एक्सपेरिमेंट करून लाईट वेव्ह नेचर शो करते असं दाखवून सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मग सगळ्यांना प्रश्न पडतोय, आपल्यालाही प्रश्न पडतोय की लाईट तर नक्की नेचर कोणतं. लाईट ही पार्टिकल नेचर शो करते कारण काही एक्सपेरिमेंट वरून पार्टिकल नेचर शो होतं, काही एक्सपेरिमेंट वरून वेव्ह नेचर शो होतं. तर एक मधला मार्ग तो म्हणजे लाईटला दोन्ही पण नेचर्स आहेत. लाईटला पार्टिकल नेचर पण आहे आणि लाईटला वेव्ह नेचर सुद्धा आहे. ओके. म्हणून आपण म्हणू शकतो लाईट एक्झिबिट्स ड्युएल नेचर. तर न्यूटन हा एक सायंटिस्ट आहे. ह्या न्यूटन्सनं काय केलं की लाईटला कन्सिडर केलेला आहे पार्टिकल आणि त्यानं त्याची थेरी मांडली आणि त्याच्या थेरीला नाव दिलेलं आहे न्यूटन्स कार्पिस्कुलर थेरी. तर ही न्यूटन्स कार्पिस्कुलर थेरी आपण ह्या चॅप्टर मध्ये डिटेल पाहणार आहे. त्याच्यानंतर दुसरा एक सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टनं काय केलं तर लाईटला कन्सिडर केलेला आहे पार्टिकल आणि त्यानं त्याची थेरी मांडलेली तो आहे मॅक्स प्लँक्स. आणि त्याची जी थेरी आहे त्याला आपण म्हणणार आहे मॅक्स प्लँक्स क्वांटम थेरी. तर मॅक्स प्लँक्स क्वांटम थेरी बद्दल डिटेल चर्चा आपण जे 12th टेक्स्ट बुक आहे त्याच्यामधला 14 नंबरचा चॅप्टर ड्युएल नेचर ऑफ पार्टिकल अँड मॅटर ह्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहे. मॅक्स प्लँक्सनं काय म्हटलेलं आहे की लाईट कन्सिस्ट ऑफ ए स्मॉल एनर्जी पॅकेट्स आणि त्या पॅकेट्सला म्हटलेलं आहे क्वांटा अँड क्वांटा मीन्स द स्मॉल पार्टिकल. ओके. ह्याची जास्त चर्चा आपण इथं करणार नाही. त्याच्यानंतर मॅक्सवेलनं काय केलेलं आहे की लाईट कन्सिस्ट केलेले आहे वेव्ह फॉर्म मध्ये आणि त्यानं त्याची थेरी मांडलेली आहे. त्या थेरीला आपण म्हणतो मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. आणि मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीनं काय म्हटलेलं आहे की लाईट मध्ये लाईट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड पासून बनलेले आहे लाईट. आणि ह्या ज्या इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर, जे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊ शकता आणि वेव्ह ऑप्टिक्स मधलं पहिलं लेक्चर पाहू शकता. तर मॅक्सवेलनं सांगितलेलं आहे की लाईट ही इन द फॉर्म ऑफ वेव्ह आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेतच पण त्याचबरोबर त्या डायरेक्शनला सुद्धा परपेंडिक्युलर आहेत. आणि ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे त्या वेव्हचं जे स्पीड आहे ते स्पीड ऑफ लाईट एवढं आहे म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि बरेचसे पॉइंट परत त्याच्यामध्ये आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार नाही. नंतर दुसरी एक थेरी आहे हायगन्स वेव्ह थेरी. ही सुद्धा हायगन्स ह्या सायंटिस्टनं मांडलेली आहे. ह्याची सुद्धा आपण डिटेल चर्चा आणि हा चॅप्टर हायगन्स वेव्ह थेरीवरती जास्त आपण फोकस करणार आहे ह्या चॅप्टर मध्ये. तर न्यूटन कार्पिस्कुलर थेरी आणि हायगन्स वेव्ह थेरी आपण ह्या चॅप्टर मध्ये पाहूया. तर स्टुडंट, आपण पाहणार आहोत न्यूटन्स कार्पिस्कुलर थेरी आणि त्या न्यूटन्स कार्पिस्कुलर थेरीचे आपण काही पॉस्ट्युलेट्स पाहणार आहे. पॉस्ट्युलेट म्हणजे आपण म्हणतो गृहीतके. जसं आपण अंदाज लावतो, गृहीत धरतो, त्या पद्धतीनं न्यूटननं विदाउट द कम्प्लीट एक्सपेरिमेंट काही मतं मांडले
किंवा एक काही गृहीतके मांडले त्याला आपण म्हणणार आहे पॉस्ट्युलेट. आणि त्याच्यामधलं पहिलं पॉस्ट्युलेट आहे लाईट मेड फ्रॉम पार्टिकल. लाईट मेड फ्रॉम पार्टिकल. लाईट मेड फ्रॉम पार्टिकल. तर न्यूटन असं सांगतो की लाईट ही पार्टिकल पासून बनलेली आहे. आणि मग हे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलच्या प्रॉपर्टी सुद्धा न्यूटननं सांगितलेल्या आहेत. लाईट मेड फ्रॉम पार्टिकल आणि त्या पार्टिकलला त्यानं नाव दिलेलं आहे कार्पस्कल. ओके. जो स्मॉल पार्टिकल आहे लाईट मेड फ्रॉम, आपण इथं एक शब्द मी ऍड करतो स्मॉल पार्टिकल आणि त्याला म्हटलेलं आहे कार्पस्कल. आणि हे जे कार्पस्कल आहेत हे हार्ड आहेत. त्याच्यानंतर ते इलॅस्टिक आहेत. हार्ड, इलॅस्टिक अँड मासलेस आहेत. हा पहिला पॉइंट सांगितला. जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, म्हणजे सपोज कन्सिडर करूया दिस इज द सोर्स ऑफ लाईट. आपण म्हणूया हा एक बल्ब आहे आणि ह्या बल्ब मधून लाईट इमिट होते. तर ही जी लाईट आहे ही इमिट होणारे इन द फॉर्म ऑफ स्मॉल पार्टिकल्स आणि त्या पार्टिकल्सला नाव दिलेलं आहे कार्पस्कल. हे कार्पस्कल हार्ड आहेत, त्याचबरोबर इलॅस्टिक प्रॉपर्टी शो करतात आणि ऑल्सो पार्टिकल आर द मासलेस. दिस इज द फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट कार्पस्कल थेरी मध्ये आहे की हे जे कार्पस्कल्स आहेत ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन under the absence of external force. म्हणजे जर ह्या कार्पस्कल वरती कोणताही एक्सटर्नल फोर्स नसेल तर हे कार्पस्कल स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात असं न्यूटननं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी न्यूटन्स कार्पस्कल थिअरी आहे ती फॉलोज करते लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आपल्याला माहित आहेत लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहेत की ज्या वेळेस एखादी लाईट एखाद्या पॉलिश्ड सरफेस वरती पडते, रे ऑफ लाईट ज्यावेळेस पॉलिश्ड सरफेस किंवा मिरर वरती पडतो त्यावेळेस तो सेम मीडियम मध्ये बाउन्स बॅक होतो, त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. तर हे सुद्धा जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होणार आहेत आणि ह्या पॉलिश्ड सरफेस वरती पडल्यानंतर सेम मीडियम मध्ये परत बाउन्स बॅक होणार आहेत, त्यालाच आपण म्हणतो रिफ्लेक्शन. पण त्याचबरोबर ह्या पार्टिकलचं आणि ह्या पॉलिश्ड सरफेस किंवा मिरर्स ह्यांच्या बरोबर होणारं जे कोलिजन आहे ते परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असतं. आणि परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आपण कुणाला म्हणतो? द कोलिजन इन विच एनर्जी नॉट लॉस. असं कोलिजन की त्याच्यामध्ये एनर्जी लॉसच होत नाही, अशा कोलिजनला आपण म्हणतो परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. चौथ्या पॉइंट मध्ये न्यूटन आपल्याला असा सांगतो इन डेन्सर मीडियम. डेन्सर म्हणजे ऑप्टिकली डेन्सर, लाईट साठी डेन्सर. इन डेन्सर मीडियम अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन कार्पस्कल्स and matter are more. ज्यावेळेस हे जे कार्पस्कल आहेत हे डेन्सर मीडियम मधून ट्रॅव्हल होणार आहेत, जसं की ग्लास असेल, वॉटर असेल, तर डेन्सर मीडियम मध्ये हे कार्पस्कल्स आणि त्या मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो जास्त असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट असा आहे की डिफरंट मीडियम मध्ये हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो डिफरंट आहे. म्हणजे मी 5th नंबरचा पॉइंट असा लिहितो इन डिफरंट मीडियम अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डिफरंट. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या मीडियम मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स हा डिफरंट असल्यामुळं लाईट ही एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेल्यानंतर लाईट बेंड होते बिकॉज ऑफ द डिफरंट अट्रॅक्टिव्ह फोर्स, असं न्यूटनचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर न्यूटननं सांगितलेलं आहे की डिफरंट साइज ऑफ पार्टिकल्स, डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू
ड्यू टू डिफरंट साइज ऑफ पार्टिकल, ड्यू टू डिफरंट साइज ऑफ पार्टिकल. ओके, तर न्यूटननं अजून एक सांगितलेलं आहे गोष्ट, ती म्हणजे डिफरंट कलर्स आहेत लाईटला. आपल्याला माहिती आहे की रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट हे जे कलर्स आहेत हे कलर्स त्या त्या पार्टिकलच्या साईज मुळे आहेत. आणि ज्यावेळेस पार्टिकलची साईज चेंज होते त्यावेळेस कलर चेंज होतो. ठीक आहे, पण ऍक्च्युअली ट्रू काय आहे, ऍक्च्युअली ट्रू काय आहे, खरं काय आहे की कलर डिपेंड्स ऑन वेवलेंथ. कलर्स डिपेंड्स ऑन वेवलेंथ हे खरं आहे. ओके, म्हणजे न्यूटनचा हा एक ड्रॉबॅक आहे. न्यूटननं कन्सिडर केलेलं की कलर डिपेंड्स आहेत पार्टिकल वरती, साईज ऑफ द पार्टिकल वरती, पण ऍक्च्युअल कलर्स आता सध्या आपण असं कन्सिडर करतो कलर्स डिपेंड्स ऑन द वेवलेंथ. तर हे झाले न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरीचे काही पॉइंट्स. आता त्याच्यानंतर मग ही न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी ही फेल का गेली, तर ह्याचे काही डिमेरिट्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत. ते ड्रॉबॅक्स काय आहेत, तर न्यूटन्स प्रिडिक्टेड स्पीड ऑफ द लाईट, मी इथं लिहितो ड्रॉबॅक्स. ड्रॉबॅक्स कुणाचे आहेत, न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरीचे. दे प्रिडिक्ट स्पीड ऑफ लाईट इन denser medium is greater than rarer medium. ओके, न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी मध्ये एक पॉइंट त्यांनी असा सांगितला की लाईटचं जे स्पीड आहे ते डेन्सर मीडियम मध्ये जास्त आहे रेअरर मीडियम पेक्षा. पण आपल्याला माहिती आहे काय की लाईटचं स्पीड हे रेअरर मीडियम मध्ये जास्त आहे डेन्सर पेक्षा. म्हणजे सपोज कन्सिडर करूया दिस इज द एअर मीडियम अँड दिस इज द ग्लास मीडियम. ज्यावेळेस लाईट ही एअर मीडियम मधून ग्लास मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होणार आहे त्यावेळेस एअर मीडियम मध्ये जे स्पीड आहे ते जास्त आहे आणि ग्लास मीडियम मध्ये स्पीड हे कम्पॅरेटिव्हली कमी आहे एअरच्या. पण ह्या थेरीनं उलट सांगितलं म्हणून ही थेरी काय झाली, ही थेरी आपण वापरत नाही. त्याच्यानंतर अजून एक ड्रॉबॅक्स असा आहे की ही जी थेरी आहे न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी ही ऑप्टिकल फेनॉमेनॉन, काही ऑप्टिकल फेनॉमेनॉन एक्सप्लेन करू शकले नाही. जसं की नॉट एक्सप्लेन द फेनॉमेनॉन सच ॲज इंटरफरन्स, diffraction and polarization. ओके, हे जे लाईटचे फेनॉमेनॉन आहेत ती न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी एक्सप्लेन करू शकले नाही. हे झाले त्याचे ड्रॉबॅक्स. त्याच्यानंतर मग आपण पाहणार आहोत दुसरी थेरी, ती आहे हायजन्स वेव्ह थेरी. ओके, हायजन्स वेव्ह थेरी आपण पाहणार आहे. प्रिन्सिपल्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये पाहणार आहे. ओके, नेक्स्ट थेरी आपण पाहतोय आता हायजन्स वेव्ह थेरी. हायगन्स ह्या सायंटिस्टनं कन्सिडर केलेला आहे वेव्ह नेचर. जसं न्यूटननं कन्सिडर केलेलं आहे पार्टिकल नेचर त्या पद्धतीनं हायगन्सनं कन्सिडर केलं वेव्ह नेचर आणि त्यानं त्याची थेरी मांडलेली आहे. फर्स्ट पॉइंट इज लाईट प्रोपॅगेट in the form of wave. ओके, तर हायगन्सचं असं म्हणणं आहे की लाईट ही प्रोपॅगेट होते म्हणजे काय रे, प्रोपॅगेशन म्हणजे काय, प्रोपॅगेशन म्हणजे ट्रॅव्हल ऑफ द लाईट. ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते किंवा सोर्स पासून ऑब्जेक्ट पर्यंत जाते त्याला आपण म्हणतो प्रोपॅगेशन. म्हणजे ही जी लाईट आहे ही प्रोपॅगेट होते इन द फॉर्म ऑफ वेव्ह. ओके, त्याच्यानंतर हायगन्सनं म्हटलेलं आहे फॉर द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह, फॉर द propagation of wave required material medium even in vacuum. ओके, दुसरा पॉइंट आहे हायगन्स पॉस्ट्युलेटचा, तो म्हणजे आहे फॉर द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह
किंवा त्याला आपण म्हणूया फॉर द प्रोपॅगेशन ऑफ लाईट, कारण लाईट म्हणजेच कोण आहे या ठिकाणी, वेव्ह आहे. रिक्वायर्ड मटेरियल मीडियम, इव्हन इन व्हॅक्यूम मध्ये कोणतंही मटेरियल मीडियम नसतं, आपल्याला हे माहिती आहे. पण ज्यावेळेस असा क्वेश्चन त्यावेळेच्या सायंटिस्टनं हायगन्सला केला, त्यावेळेस हायगन्सनं असं कन्सिडर केलं की व्हॅक्यूम मध्ये सुद्धा एक मीडियम एक्झिस्ट करतं. ते मीडियम म्हणजे हायपोथेटिकल मीडियम इथर नावानं त्यानं सांगितलं. इन व्हॅक्यूम हायगन सजेस्ट द hypothetical medium इथर. ओके, इथर नावाचं एक हायपोथेटिकल मीडियम हायगन्सनं सजेस्ट केलं. तर हे काही मुद्दे आहेत हायगन्स पॉस्टुलेटचे किंवा हायगन्स वेव्ह थेरीचे. आता ह्याचे हायगन्स वेव्ह थेरीचे काही मेरिट्स आहेत आणि त्याचबरोबर काही डिमेरिट्स आहेत. तर सुरुवातीला आपण चर्चा करूया ह्याच्या मेरिट्स वरती. तर पहिला जो मेरिट आहे, तर हायगन्स वेव्ह थेरी काय करते, तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करते. एक्सप्लेन द लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. हायगन्स वेव्ह थेरी लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करते. न्यूटन्स कार्पेस्क्युलर थेरी सुद्धा हे लॉज एक्सप्लेन करत होते. म्हणजे ऍज इफ आपण लाईट पार्टिकल कन्सिडर केला तरी सुद्धा हे लॉज एक्सप्लेन होत आहेत, आणि त्याच्यानंतर ऍज ए वेव्ह कन्सिडर केला तरी हे लॉज एक्सप्लेन होत आहेत. म्हणजे कन्सिडर करूया की वेव्ह आहे, जर आपण लाईटचं नेचर वेव्ह कन्सिडर केलं तर वेव्ह आली रिफ्लेक्टिंग सरफेस वरती अँड वेव्ह रिफ्लेक्ट झाली, किंवा त्याच पद्धतीनं लाईट वेव्ह ही रिफ्रॅक्ट सुद्धा होऊ शकते, असं हायगन्सनं प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर जे न्यूटन्स कार्पेस्क्युलर थेरीला जे फेनॉमेनॉन एक्सप्लेन करता आले नव्हते, ते म्हणजे एक्सप्लेन द फेनॉमेनॉन इंटरफरन्स ऑफ लाईट, त्याच्यानंतर आहे डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. आता हे जे फेनॉमेनॉन आहेत, इंटरफरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल, पोलरायझेशन असेल, हे फेनॉमेनॉन आपण ह्याच चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. त्याच्यामुळे आताच असा क्वेश्चन मनामध्ये येऊन देऊ नका की इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन म्हणजे काय, ते सुद्धा आपण डिटेल चर्चा करणार आहे ह्या चॅप्टर मध्ये. तर हायगन्सचं एक मेरिट असं होतं की जे न्यूटन्स प्रूव्ह करू शकला नव्हता, एक्सप्लेन करू शकला नव्हता, हे फेनॉमेनॉन ते हायगन्स वेव्ह थेरीनं एक्सप्लेन झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर अजून एक न्यूटनचा ड्रॉबॅक होता. न्यूटननं सांगितलेलं की स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन रेअरर. तर हायगन्सचा अजून एक मेरिट काय आहे, स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम is greater than denser medium. This is the merits of Huygens wave theory. आता जसे ह्या थेरीचे मेरिट्स आहेत तसेच ह्या वेव्ह थेरीचे डिमेरिट सुद्धा आहेत. ते डिमेरिटची चर्चा आपण करूया. जसे आपण हायगन्स वेव्ह थेरीचे मेरिट्स पाहिले तसेच हायगन्स वेव्ह थेरीला डिमेरिट सुद्धा आहेत. त्याच्यामधलं पहिलं डिमेरिट्स आहे मायकलसन्स अँड मोर्लेज थेरी डिसअप्रूव्ड एक्झिस्टन्स ऑफ इथर मीडियम. म्हणजे जसं हायगन्सनं त्याच्या थेरीमध्ये असं म्हटलं होतं की व्हॅक्यूम मध्ये जे इमॅजिनरी मीडियम असतं, हायपोथेटिकल मीडियम असतं, त्याला त्यानं नाव दिलं होतं इथर. पण मायकलसन अँड मोर्लेनं सांगितलं की असं कोणतंही मीडियम व्हॅक्यूम मध्ये एक्झिस्ट करत नाही. आणि त्याच्यानंतर दुसरा जो ड्रॉबॅक्स किंवा डिमेरिट्स आहे हायगन्स वेव्ह थेरीचं, ते म्हणजे आहे की इट अज्युम्स दॅट द बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेव्ह विल नॉट बी इफेक्टिव्ह विच इज इनकरेक्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण हायगन्स वेव्ह थेरीचे 3 प्रिन्सिपल स्टडी करणार आहे, त्याच्यामधल्या तिसऱ्या प्रिन्सिपल मध्ये हायगन्सनं असं सांगितलेलं आहे की जी लाईट बनलेली आहे वेव्ह फ्रंट पासून, ती वेव्ह फ्रंट बॅकवर्ड डायरेक्शनला इफेक्टिव्ह नसते.
तर ते इनकरेक्ट आहे. दिस इज द डिमेरिट्स ऑफ हायगन्स वेव्ह थेरी. आता आपण पाहूया प्रॉपर्टीज ऑफ द लाईट. अँड द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द लाईट इज लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन पाथ. द लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन पाथ. स्ट्रेट लाईन पाथ. त्याच्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे लाईटची ती म्हणजे आहे लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दुसरी महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे आहे लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि लाईट फॉर द प्रोपॅगेशन ऑफ लाईट. तिसरी प्रॉपर्टी फॉर द प्रोपॅगेशन ऑफ लाईट the material medium does not required. This is the third property of the light. And fourth property of the light is the speed of light. The speed of light depends on the refractive index. The refractive index ला आपण म्हणतो n. त्याच्यानंतर permittivity of the medium त्याला आपण म्हणतो इप्सिलॉन. अँड permeability त्याला आपण म्हणूया म्यू. ओके, तर लक्ष द्या की आपण सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय म्हटलेलं आहे की लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि लाईट जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल तर लाईट पाशी इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा आहे आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा आहे. मग ज्यावेळेस ही लाईट एखाद्या मीडियम मधून प्रोपॅगेट होते त्यावेळेस त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे त्याच्यावरती लाईटचं स्पीड डिपेंड असतं. परमिटिव्हिटी म्हणजे आहे एखादं मीडियम इलेक्ट्रिक फील्डला किती परमिशन देतं त्याच्यामधून ट्रॅव्हल व्हायला, त्याला आपण म्हणतो परमिटिव्हिटी इप्सिलॉन. ते सुद्धा आपण नंतर डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि परमॅबिलिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्डला गिव्हन मटेरियल किती परमिशन देतं प्रोपॅगेट व्हायला, त्याला आपण म्हणतो परमॅबिलिटी. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ द लाईट. आता आपण पाहणार आहोत की सोर्सेस ऑफ लाईट. लाईटचे किती सोर्सेस आहेत म्हणजे आपण टाइप्स करणार आहे. जेवढे काही सोर्स आहेत लाईटचे त्याचे आपण टाइप्स करणार आहे. आणि त्याच्यामधला पहिला जो टाइप आहे तो म्हणजे आहे प्रायमरी सोर्सेस. प्रायमरी सोर्सेस आपण कुणाला म्हणणार? द सोर्सेस विच हॅव इट्स ओन लाईट. द सोर्सेस विच हॅव इट्स ओन लाईट इज कॉल्ड द प्रायमरी सोर्सेस. की असे सोर्सेस त्या सोर्सेसला त्यांना स्वतःची लाईट असते त्याला आपण म्हणतो प्रायमरी सोर्सेस. आता हे प्रायमरी सोर्सेस वरती जी लाईट ही डिपेंड कोणावरती असते तर टेम्परेचर वरती. एक्झाम्पल आहे सन. सन इज द प्रायमरी सोर्स कारण सन मध्ये टेम्परेचर आहे आणि टेम्परेचर मुळे त्याला लाईट आहे. दिस इज द प्रायमरी सोर्स. त्याच्यानंतर अजून लाईट डिपेंड असते इलेक्ट्रिक करंट वरती. इलेक्ट्रिक करंट म्हणजे ज्या वेळेस लाईट ही एखाद्या बल्ब मधून किंवा ट्यूब मधून पास होणार आहे त्यावेळेस त्याच्यामधून लाईट मिळणार आहे. इलेक्ट्रिक करंट जर बल्ब आणि ट्यूब मधून पास झाला तर ती लाईट मिळणार आहे. म्हणजे बल्ब अँड ट्यूब आर द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. त्याच्यानंतर आपण म्हणूया केमिकल रिएक्शन. केमिकल अँड न्यूक्लिअर रिएक्शन्स. केमिकल अँड न्यूक्लिअर रिएक्शन्स म्हणजे काही ठिकाणी केमिकल रिएक्शन झाल्यानंतर लाईट क्रिएट होते किंवा न्यूक्लिअर रिएक्शन्स म्हणजे जे न्यूक्लिअर जनरेटर्स आहेत किंवा जे फायर क्रॅकर्स आहेत जे आपण फटाकडे फोडतो त्याच्यामध्ये पण काय होते केमिकल रिएक्शन होते आणि न्यूक्लिअर जनरेटर मध्ये काय होते न्यूक्लिअर रिएक्शन होते आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्याला लाईट मिळते. तर हे जे सोर्स आहेत ह्या सगळ्यांना त्यांना स्वतःची लाईट आहे म्हणून त्यांना आपण म्हणणार आहोत प्रायमरी सोर्सेस. आणि जो दुसरा टाइप आहे तो आहे सेकंडरी सोर्सेस. सेकंडरी सोर्सेस
which do not produce its own light. सेकंडरी सोर्सेस म्हणजे असे सोर्सेस आहेत विच डू नॉट प्रोड्यूस इट्स ओन लाईट. ते स्वतः लाईट तयार करू शकत नाहीत. एकतर ते प्रायमरी सोर्स पासून लाईट ऍब्झॉर्ब करणार आहेत आणि त्याच्यानंतर इमिट करणार आहेत, किंवा ते प्रायमरी सोर्स पासून आलेली लाईट रिफ्लेक्ट करणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो बोर्ड आहे ह्या बोर्डवरती बाहेरून येणारी लाईट इन्सिडंट होते आणि रिफ्लेक्ट होते. म्हणजे हिथून लाईट येते, एखादा ऑब्जेक्ट एखादी बॉडी आपल्याला दिसते. ती कधी दिसते की ज्यावेळेस त्याच्यावरून लाईट रिफ्लेक्ट होऊन एंटर करणाऱ्या आपल्या आईज मध्ये, त्यावेळेस ते ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. म्हणजे त्या ऑब्जेक्ट वरून आलेली जी लाईट आहे ती सेकंडरी सोर्स पासून आलेली आहे. आणि एक्झाम्पल आपण देऊ शकतो मून इज द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. त्याच्यानंतर आपल्याला जे स्काय आहे ते स्काय ब्ल्यू दिसतं. ह्याच्या मागचं कारण आहे की मीडियम मध्ये स्मॉल पार्टिकल्स आहेत आणि त्या पार्टिकल्स वरती लाईट येते, त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होते किंवा स्कॅटर्ड होते. ओके, आणि त्या स्कॅटरिंग ऑफ द लाईट मुळे आपल्याला काय होतं, स्काय ब्ल्यू दिसतं. तर ते जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल सुद्धा आहेत सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जास्त प्रमाणामध्ये सेकंडरी सोर्स ऑफ लाईट दिसतात. तर दिस इज द सोर्सेस ऑफ लाईट. आता त्याच्यानंतर एक अतिशय महत्वाचा पॉइंट जो की आपल्याला हिथून पुढे ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करताना लागणार आहे तो म्हणजे आहे फेज ऑफ वेव्ह. म्हणजे ज्यावेळेस आपण वेव्ह फ्रंटचा स्टडी करणार आहे त्यावेळेस आपल्याला फेजची खूप गरज लागणार आहे. तर फेज ऑफ वेव्ह त्याला आपण म्हणतो फेज अँगल. आणि हा जो फेज अँगल आहे किंवा ही जी फेज आहे ह्याचा स्टडी तुम्ही ऑसिलेशन ह्या चॅप्टर मध्ये केला असेल, जरी केला नसेल तरी सुद्धा आपण त्याचं एक क्विक रिव्हिजन घेऊया. आपण ऑसिलेशन ह्या चॅप्टर मध्ये रेफरन्स सर्कल तो जो पॉइंट आहे तो पॉइंट खरं तर रिड्यूस झालेला आहे सिलेबस मधून ह्या वर्षीसाठी 2021 साठी, पण तो खूप महत्वाचा होता. ज्यांनी तो स्टडी केलेला नाही आपण लगेच त्याचे एक क्विक रिव्हिजन घेऊया. रेफरन्स सर्कल मेथड काय सांगते की एक सर्कल आहे, त्या सर्कलचे आपण 4 पार्ट केले आणि पार्टिकल सुरुवातीला आहे ह्या पोझिशनला, आपण म्हणूया ए, त्याच्यानंतर बी, सी आणि डी. ही रेफरन्स सर्कल मेथड काय सांगते की ज्यावेळेस पार्टिकल हा हाफ सर्कल मध्ये असेल, ओके, राईट हाफ सर्कल मध्ये असेल, त्यावेळेस इमॅजिन करायचं आहे की राईट साइडला एक आपण बल्ब जोडलेला आहे आणि तो बल्ब ऑन होणार आहे. आणि ज्यावेळेस तो बल्ब ऑन होणार आहे त्यावेळेस ह्या पार्टिकलची जी शॅडो आहे ती पार्टिकलची शॅडो ऑन द डायमीटर ऑफ द सर्कल वरती पडणार आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस पार्टिकल हा लेफ्ट हाफ मध्ये एंटर करणार आहे त्यावेळेस इमॅजिन करायचं आहे की लेफ्ट साइडला सुद्धा एक बल्ब आहे आणि ज्यावेळेस पार्टिकल लेफ्ट हाफ सर्कल मध्ये एंटर करणार आहे त्यावेळेस राईट साइडचा बल्ब ऑफ होणार आहे आणि हा ऑन होणार आहे. म्हणजे ऍट अ टाइम एका वेळेस एकच बल्ब चालू असेल. आता कन्सिडर करूया की ज्यावेळेस पार्टिकल हा ए पोझिशनला आहे आणि पार्टिकल हिथून स्टार्ट झालेला आहे तर त्याची जी शॅडो आहे ती सेंटरला आपल्याला पडणार आहे. पार्टिकल वरती गेला तर त्याची जी शॅडो आहे ती वरती पोहोचणार आहे. पार्टिकल ज्यावेळेस बी पाशी पोहोचेल त्यावेळेस त्याची शॅडो पण काय होईल, बी पाशी पडेल. ज्यावेळेस हा पार्टिकल एंटर करणारे लेफ्ट साइडच्या सर्कल मध्ये त्यावेळेस पार्टिकल सपोज ह्या ठिकाणी आला तर हा ऑफ होईल आणि हा बल्ब ऑन होईल. म्हणजे ही जी शॅडो आहे ती वरून खाली हितपर्यंत पोहोचली असेल. ओके. आणि पार्टिकल जर तसा सी पाशी आला तर ती जी शॅडो आहे ती परत सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे ओ पाशी येऊन पोहोचेल. त्याच्यानंतर पार्टिकल सपोज हितपर्यंत पोहोचला तर ती शॅडो परत खाली येईल. हा पार्टिकल डी ला पोहोचला तर ती शॅडो सुद्धा डी पर्यंत येऊन पोहोचेल. आता हा पार्टिकल ज्यावेळेस राईट सर्कल मध्ये एंटर करेल त्यावेळेस हा बल्ब ऑफ होईल आणि राईट साइडचा बल्ब ऑन होईल. आणि मग पार्टिकल हिथं पोहोचला तर त्याची शॅडो परत वरती जाईल आणि पार्टिकल ए पाशी पोहोचला तर त्याची शॅडो परत सेंटर पर्यंत जाऊन पोहोचेल. म्हणजे ह्या रेफरन्स सर्कल मेथड वरून आपल्याला काय समजतं की ज्यावेळेस पार्टिकल हा वन सर्कल कंप्लीट करतो त्यावेळेस ही जी शॅडो आहे ही ओ पासून वरती गेली, त्याच्यानंतर परत मध्ये आली, परत ती एक्स्ट्रीमला गेली आणि परत मीन पोझिशनला आली. म्हणजे ह्या पार्टिकलनं ज्यावेळेस सर्क्युलर मोशन केली त्यावेळेस त्या शॅडोनं ह्या शॅडोनं काय केली
तर हार्मोनिक मोशन केले, आणि ही जी मोशन आहे ह्या मोशनला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. तर ह्याचा आणि वेव्हचा काय संबंध आहे, तर आपण काल पाहिलेलं आहे की वेव्ह ज्यावेळेस मीडियम मधून प्रोपॅगेट होते त्यावेळेस मीडियम मधले पार्टिकल एकतर डायरेक्शनला परपेंडिक्युलर ऑस्युलेट होतात किंवा डायरेक्शनला पॅरलल ऑस्युलेट होतात, आणि ते जे ऑस्युलेशन्स आहेत ते ऑस्युलेशन्स हार्मोनिक आहेत, आणि त्या ऑस्युलेशन्स वरती डिपेंड असणारे की पार्टिकलची फेज कोणती आहे. तर फेज एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे ती आपल्याला पार्टिकलची स्टेट एक्सप्लेन करणारे व्हेन द पार्टिकल आर इन मोशन. पार्टिकल ज्यावेळेस मोशन मध्ये असेल त्यावेळेस फेज आपल्याला काय करणारे, त्याची स्टेट आपल्याला सांगणारे स्टेट. आणि मग स्टेट मध्ये कोण येतं, तर स्टेट मध्ये येते पोझिशन ऑफ द पार्टिकल, पोझिशन ऑफ द पार्टिकल, आणि त्याचबरोबर येणार आहे डायरेक्शन. ओके, तर फेज म्हणजे काय, फेज इज द फिजिकल क्वांटिटी विच गिव्स द स्टेट ऑफ पार्टिकल व्हेन इट इज इन मोशन, आणि स्टेट म्हणजे आहे पोझिशन आणि डायरेक्शन. तर आपण बघूया की पार्टिकलची पोझिशन आणि डायरेक्शन म्हणजेच वेव्हची फेज कशी असते. तर ह्याच ठिकाणी मी काय करतोय, एक ग्राफ ड्रॉ करतोय. एक सपोज मी ग्राफ ड्रॉ केला किंवा त्याला आपण म्हणूया वेव्ह ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामध्ये ही जी स्ट्रेट लाईन आहे ही स्ट्रेट लाईन असणारे मीन पोझिशन, पार्टिकल ही जी शॅडो आहे ती बी पर्यंत पोहोचली म्हणजे हे म्हणजे असणारे एक्स्ट्रीम पोझिशन, आणि ही असणारे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, आणि शॅडो ज्यावेळेस डी पर्यंत पोहोचते त्यावेळेस हा जो पॉइंट असणार आहे त्या पॉइंटला आपण म्हणणार आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि सपोज ह्या जर आपण वॉटर रिपेल्स कन्सिडर केल्या, ओके, म्हणजे वॉटर वेव्स कन्सिडर केल्या, तर वॉटर वेव्स मध्ये आपल्याला माहिती आहे की पार्टिकल हे जागेवरती ऑस्युलेट होतात, जागेवरती ऑस्युलेट होतात, त्याला आपण म्हणतो ट्रान्सवर्स वेव्ह. पण ह्या ज्या रिपेल्स आहेत ह्या पुढे पुढे जातात. ओके, म्हणजे हा पार्टिकल ऑस्युलेट होत असतो, ज्यावेळेस हा पार्टिकल वरती पोहोचला असेल तर त्याच्या शेजारचा खाली येत असतो, त्याच्या शेजारच्या खाली येत असतो, त्याचा शेजारचा खाली येत असतो, म्हणजे हे अल्टरनेट ऑस्युलेट होतात. म्हणून आपल्याला हे जे नेचर वॉटर वेव्हचं वेव्स प्रमाणे ऑब्झर्व होतं. तर हा जर पॉइंट असेल तर मी ह्या ठिकाणी अँगल लिहितो. पार्टिकल ज्यावेळेस स्टार्ट होणार आहे त्यावेळेस इनिशियल जो अँगल आहे त्या इनिशियल अँगलला आपण म्हणणार आहोत 0. पार्टिकल ज्यावेळेस तिथे येतो तर हा जो अँगल आहे तो 90 डिग्री, आणि 90 डिग्रीला इन टर्म्स ऑफ पाय आपण π/2 म्हणतो. पार्टिकल ज्यावेळेस तिथं पोहोचेल त्यावेळेस त्याची फेज, त्याला अँगल, आणि अँगललाच आपण काय म्हणतो फेज, म्हणजे फेज अँगल होणार आहे पाय. ज्यावेळेस पार्टिकल इथं पोहोचेल त्यावेळेस 270 डिग्री, 270 डिग्रीला आपण म्हणतो 3π/2, आणि पार्टिकल ज्यावेळेस इथं पोहोचेल त्यावेळेस एक कम्प्लीट सर्कल झाला म्हणजेच तो काय असेल 2π. पार्टिकल जर परत पुढे गेला तर 360 + 90 होणार आहे, आणि त्यालाच आपण म्हणणार आहे 2π झाला असेल तर हा असणार आहे 5π/2. त्याच्यानंतर हिथं आला, हिथं आल्यानंतर बघा पहिल्यांदा एक हाफ सर्कल पाय, नंतर हाफ सर्कल 2π, नंतर हाफ सर्कल काय असणार आहे हा 3π, आणि तसंच पुढे आपण गेलो तर हा असेल 7π/2, त्याच्यानंतर हा येईल 4π. ओके, आणि तसंच जर हार्मोनिक मोशन मध्ये आपण बघितलं तर हिथं असणार आहे 0, हिथं गेला π/2, परत हिथं आला पाय, परत इथं आला 3π/2, परत इथं गेला होणार आहे 2π, परत वरती गेला होणार आहे 5π/2, परत मीनला आला झाला 3π, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीमला आला झाला 7π/2, आणि परत मीनला आला झाला 4π. ओके, मग ही पोझिशन काय आहे मीन, मीनला किती असणार आहे फेज 0. पार्टिकल कुठे गेला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला गेल्यानंतर फेज किती असणार आहे π/2 असणार आहे. परत पार्टिकल कुठे आला मीनला, तर मीनला फेज किती आहे पाय एवढी फेज आहे. परत पार्टिकल कुठे गेला एक्स्ट्रीमला, म्हणजे शॅडो हिथं आली तर हिथं फेज किती आहे 3π/2, हे असणार आहे 3π/2. परत पार्टिकल कुठे गेला मीन पोझिशनला, तर त्यावेळेस फेज किती झाली 2π. म्हणजे लक्षात घ्या की ज्यावेळेस पार्टिकलनं एक कम्प्लीट सर्कल कव्हर केलं त्यावेळेस तिथे एक कम्प्लीट वेव्ह झाली, एक कम्प्लीट वेव्ह झाली. मग पार्टिकलला एक कम्प्लीट सर्कल करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला आपण म्हणतो पिरियडिक टाइम, त्याला आपण म्हणतो कॅपिटल T. म्हणजेच इथं सुद्धा पार्टिकलला एक कम्प्लीट ऑस्युलेशन होण्यासाठी जो लागणारा टाइम आहे त्याला आपण म्हणतो पिरियडिक टाइम. आणि ह्या पिरियडिक टाइम मध्ये 1 क्रेस्ट अँड 1 ट्रफ तयार होतो, आणि मग 1 क्रेस्ट आणि 1 ट्रफ हा जो तयार होतो त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. म्हणजे कोणत्याही वेव्हजला जर वेव्हलेंथ एवढं डिस्टन्स कव्हर करायचा असेल तर लागणारा जो टाइम आहे त्या टाइमला आपण म्हणतो पिरियडिक टाइम. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट.
वेव्हला एक वेव्हलेंथ कव्हर करण्यासाठी लागलेला जो टाइम आहे त्या टाइमला आपण म्हणतो पिरियॉडिक टाइम. ओके, मग पार्टिकल परत पुढे गेला, 2π पासून पुढे गेला, फेज किती झाली π/2. तर इथं होणार आहे फेज 5π/2. त्याच्यानंतर 5π/2 नंतर पार्टिकल कुठे आला मीनला, म्हणजे फेज किती झाली 3π झाली. त्याच्यानंतर पार्टिकल गेला निगेटिव्ह एक्स्ट्रीमला, म्हणजे फेज झाली 7π/2. आणि परत पार्टिकल गेला मीनला, म्हणजे फेज झाली 4π, म्हणजे अजून एक वेव्ह झाली. म्हणजे किती ऑसिलेशन झाले एकूण 2 ऑसिलेशन झाले. पहिल्या ऑसिलेशन मध्ये एक वेव्ह तयार झाली, ती पुढे ट्रॅव्हल झाली. दुसऱ्या ऑसिलेशन मध्ये अजून एक वेव्ह तयार झाली. आणि ही आहे रेफरन्स सर्कल मेथड. आणि ह्या रेफरन्स सर्कल मेथड वरून आपण ह्या पार्टिकलच्या फेज सांगू शकतो. मग मी इथं जे लिहिलेले अँगल्स आहेत 0, π/2, π, 3π/2, 2π, 5π/2, दिस इज द फेज ऑफ द वेव्ह. मग सपोज तुम्हाला क्वेश्चन केला की व्हॉट इज द फेज ऑफ दॅट पॉइंट, तर ह्या पॉइंटला पार्टिकलची फेज किती असणार आहे 5π/2. ह्या पॉइंटला पार्टिकलची फेज किती असणार आहे 2π. आणि जर तुम्हाला असं विचारलं की 2π मध्ये 2π एवढ्या फेज मध्ये पार्टिकल वेव्ह किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर ज्यावेळेस फेज 2π होईल 0 पासून 2π, त्यावेळेस एक वेव्हलेंथ तयार होणार आहे, म्हणजे एक वेव्ह तयार होणार आहे. ओके, तर ही आहे फेज. आता सपोज जर तुम्हाला सांगितलं की पार्टिकलची फेज आहे 2π, तर तुम्ही पोझिशन काय सांगताल 2π आहे म्हणजे तो ह्या लाईन वरती आहे, म्हणजे तो आहे मीन पोझिशनला. आणि त्याची डायरेक्शन तुम्ही काय सांगू शकता 2π नंतर फेज काय होणार आहे 5π/2, म्हणजे तो चाललाय कुठं पॉझिटिव्ह पासून, मीन पासून कुठं चाललेला आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला चाललेला आहे. जर तुम्हाला फेज सपोज दिली 7π/2, तर तुम्ही एका सेकंदात सांगताल की पार्टिकल हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे आणि तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत जाणार आहे कुठं मीनला, म्हणजे 7π/2 पासून 4π, म्हणजे तो जाणार आहे मीन पोझिशनला. तर दिस इज द फेज ऑफ द पार्टिकल. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण हायगन्स वेव्ह थेअरीचे प्रिन्सिपल्स, वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल हा बराचसा इंटरेस्टिंग पार्ट शिकणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ अजून, हा जो चॅनल आहे तो अजून सबस्क्राईब केला नसेल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की हा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा. तुमचा जो काही डाऊट असेल तो डाऊट कमेंट सेक्शन मध्ये मला विचारा, मी त्याचं पर्सनली तुम्हाला आन्सर देणार आहे. ओके, थँक्यू.